नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता नवीन खरीप हंगाम सुरू होत आहे। सर्व शेतकरी मित्रांना खरीप हंगामच्या शुभेच्छा देत आहोत। आपण सर्वसाधारणपणे मुख्य पीक सोयाबीन या परिसरात घेतो। सोयाबीनचं उत्पन्न दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे। उत्पादन खर्च वाढलेला आहे, उत्पन्न आपलं कायम आहे। मागच्या 10 वर्षाचं जर उत्पन्न बघितलं तर सर्वसाधारणपणे एकरी 8 क्विंटल 10 क्विंटल सोयाबीनचं उत्पन्न होत असते। पण मागील 10 वर्षामध्ये जर उत्पादन खर्चाचा जर विचार केला तर शेतकऱ्यांनी उत्पादन करण्याकरता जे खर्च करायचा आहे तो फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। त्यामुळे शेतकरी वर्गांना त्याचा फायदा दिसून येत नाही। अशा वेळी निसर्गाचा जर विचार केला तर आपण उत्पादन वाढवू शकतो, पण उत्पादन वाढत असताना अतिवृष्टी, अवर्षण, कमी पाणी याच्यामुळे उत्पादनावर फरक होऊ शकतो। उत्पादन घेत असताना या बाबीमुळे जर उत्पादन आपण वाढवू शकलो नाही तर निश्चितच आपल्याला उत्पादन खर्च कमी करणे गरजेचे आहे। उत्पादन जर खर्च कमी केला तरच आपलं जे निव्वळ उत्पन्न आहे हे वाढणार आहे। याकरता सोयाबीन या पिकाकरता आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी श्री शंकरराव तोटावार साहेब यांनी उत्पादन खर्च कमी करण्याकरता सोयाबीन उत्पादकता वाढीकरता यशस्वी पेरणीची अष्टसूत्री ही अस्तित्वात आणलेली आहे आणि या अष्टसूत्रीचे ते जनक म्हणून या परिसरामध्ये ओळखल्या जातात। या सोयाबीन या बियाण्याची प्रतवारी करण्याची आवश्यकता शेतकऱ्यांना गरजेची आहे, कारण टपोरे एकसारखे एक समान दाणे जर आपण जमिनीमध्ये टाकले तर उत्पादन निश्चितच वाढेल आणि चांगल्या प्रकारचं बियाणं जर आपण पेरणी केली तर विविध प्रकारच्या रोगराई आणि कीटक याच्यापासून संरक्षण होईल। सोबतच आपल्याला घरचं बियाणं प्रतवारी करून जर आपण वापरलं तर बियाण्यावर होणारा हा खर्च सुद्धा वाचेल। जर चांगल्या प्रकारचं मोठं टपोरं एकसारखं एक समान बियाणं जर आपण शेतकऱ्यांनी पेरलं तर खराब बियाण्यामुळे प्रतवारी न करता पेरलेल्या बियाण्यामुळे जर बियाणं उगवलं नाही तर शेतकऱ्याचा 15 दिवसाचा सीझन वाया जातो आणि बाकीचा सुद्धा बियाणे खरेदीचा सुद्धा खर्च वाढतो। याकरता बियाण्याची प्रतवारी करणे फार अतिशय आणि आवश्यक आहे। तर सर्वप्रथम आपण बियाण्याची प्रतवारी स्पायरल सेपरेटच्या माध्यमातून ही करून घेणार आहोत। आता आपण स्पायरल सेपरेटवर बियाण्याची प्रतवारी कशी करायची हे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून घेणार आहोत। आपण घरचं बियाणं पेरणीसाठी वापरणार आहोत, तत्पूर्वी आपण याची प्रतवारी करून घेणार आहोत आणि ही प्रतवारी आता आपण स्पायरल सेपरेटरच्या माध्यमातून करणार आहोत। आपण आता बियाण्याची प्रतवारी स्पायरल सेपरेटरच्या माध्यमातून करून घेतलेली आहे। मोठे टपोरे आणि एक समान दाणे आपण वेगळे करून घेतलेले आहे आणि या बियाण्यामधले खराब फुटलेले आणि दोन हे झालेले हे खराब क्वालिटीचे बियाणं वेगळं पडलेलं आहे। आता हे चांगल्या क्वालिटीचं बियाणं एकसारखं एक समान टपोरे दाणे असलेले बियाणं पेरणी करता आपल्याला आता वापरायचं आहे। धन्यवाद।